नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत 100 महत्त्वाच्या घडामोडी महाफा स्वरूपात. 1 मे 2024 ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसणार. मुख्यमंत्री शिंदेंबद्दल संजय राऊतांचा मोठा दावा. विरोधकांना कळवा, आम्ही इथे आलोय तुम्हाला गाडायला. राऊतांचा हल्लाबोल. शिवसेना कोणाला संपवता येणार नाही आणि आम्ही तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल. तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार. ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका. रात्रंदिवस मराठा समाजासाठी काम करतोय, तुमच्यासारखे एसीत जाऊन झोपत नाही. भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं चोख उत्तर. तो हमसे क्या टकराएगा, जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाए. बीडच्या सभेतनं शायरीतनं भुजबळांची मनोज जरांगेंवरती टीका. भुजबळांचा कुठेच नावलौकिक होणार नाही. छगन भुजबळ डागाळलेले, तर त्यांच्यामुळे गोर गरीब ओबीसी आणि धनगर बांधवांचं वाटोळं होत आहे. भुजबळांनी शायरीतनं केलेल्या टीकेवर जरांगेंचं प्रत्युत्तर. ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. बीडच्या ओबीसी एल्गार सभेतनं छगन भुजबळ यांचा दावा. मराठे केव्हाचेच ओबीसीमध्ये गेले, त्यांच्या शासकीय नोंदीही सापडल्या. शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही. भुजबळांच्या वक्तव्यावर जरांगेंचं प्रत्युत्तर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक जाती धर्माचे लोक होते. ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळांचं वक्तव्य. छगन भुजबळ राज्याला आणि मंत्रिमंडळाला लागलेला कलंक. भुजबळांनी शिवरायांच्या नावाचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला. भुजबळांच्या वक्तव्याचा मनोज जरांगेंनी घेतला समाचार. शिवरायांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. छगन भुजबळांनी मावळ्यांची जात काढणं योग्य नाही. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांचं भुजबळांना उत्तर. भुजबळांनी मावळ्याची जात काढली. राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा. श्रद्धास्थान आहेत त्या जागी ठेवा, अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. दिलीप पाटलांचा भुजबळांना इशारा. मराठा आरक्षणाचा मी लीडर. ओबीसीतनं आरक्षणाची भूमिका नाही. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भूमिका. शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं, असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं. त्यानंतर शंकराचार्यांनी टीका करू नये, एवढंच बोललो असं म्हणत नारायण राणेंनी केलं घुमजाव. भाजपनं आता समस्त हिंदूंची माफी मागितली पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरे आक्रमक. आमचं योगदान विचारणारे हाफ पॅन्टीत होते. उद्धव ठाकरेंची विरोधकांवर टीका. 22 जानेवारीला काळाराम मंदिरात जाणार. राष्ट्रपती मुर्मूंनाही आमंत्रण. उद्धव ठाकरेंची माहिती. अयोध्येत राष्ट्रपतींकडनं प्राणप्रतिष्ठा करावी, अशी ही मागणी. कारसेवक नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं. आता झेंडे लावायला जाणारे तेव्हा लढाईची वेळ आली कुठे होते, असा सवाल करत उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका. आज घुमटावरती झेंडे लावणारे तेव्हा घुमटावरती चढू शकले नसते. फडणवीसांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंची टीका. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा सोहळा होता. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये राजकीय हस्तक्षेपावर शरद पवारांची टीका. अयोध्येतील सोहळ्याचं आमंत्रण नाही, मात्र मी नंतर नक्की जाणार. अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्यावरती शरद पवारांची प्रतिक्रिया. शिंदेच्या घराण्यात तिकीट देऊन मी चूक केली. मोदींच्या घराणेशाहीवरच्या टीकेचा आधार घेत उद्धव ठाकरेंचं उत्तर. घराणेशाहीवर घरंदाजांनीच बोलावं, असंही आवाहन. लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर, हनीमून तिसऱ्याबरोबर हे घरंदाज आहेत का? काँग्रेसला डोक्यावर घेतलं. बाळासाहेब असते तर जोड्यानं मारलं असतं. शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. ठाण्यातल्या कोपिनेश्वर मंदिर परिसरात एकनाथ शिंदेंकडनं डीप क्लिनिंग. ठाकरेंनी स्वच्छता मोहीम हाती घेतली पाहिजे, शिंदेंचा सल्ला. मिंदे दिल्लीमध्ये रोज लादी धुतात. आज मंदिरात साफसफाईची नाटकं. स्वतःचीच घाण पावलं उमटतायत. उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका. हे स्वतःचं घर अबाधित ठेवू शकले नाहीत आणि स्वतःच्या पक्षाला खासगी कंपनी समजतात. सहकाऱ्यांना घरगडी समजतात, म्हणून त्यांची ही अवस्था. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. मी गद्दार घराणेशाहीला गाडण्यासाठी कल्याण डोंबिवलीत आलोय. उद्धव ठाकरेंचा कल्याणच्या देसाई गावातनं श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंचं कल्याणमध्ये स्वागत. हे दौरे आधीच केले असते तर परिस्थिती वेगळी असती. देर आहे दुरुस्त आहे. श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. मुंबईच्या विक्रोळीमध्ये उद्धव ठाकरे शिंदेंचा ताफा आला. आजूबाजूला आणि शिंदेंचा ताफा ठाकरेंच्या बाजूनं वेगानं पुढे गेला. उद्धव ठाकरे मातोश्रीवरून कल्याणच्या दिशेनं तर एकनाथ शिंदेंचा ताफा ठाण्याच्या दिशेनं गेला पुढे. अटल सेतू नाव, पण अटलजींचा फोटो कुठेच नाही. अयोध्येतील राम मंदिरात रामाची मूर्ती तरी असेल ना, आम्हाला चिंता. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. राजीव गांधी सेतूवरून काँग्रेसनं राजीव गांधींचा फोटो लावला का, हे ठाकरेंना विचारणार का? आशिष शेलारांचा ठाकरेंना प्रतिसवाल. उद्धव ठाकरेंनी विकासाबद्दल टीका केली असेल तर आनंदच. ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यावरती गणपत गायकवाड यांची प्रतिक्रिया. पालघर लोकसभेची जागा राजेंद्र गावित लढवतील. गावित धनुष्यबाण चिन्हावरती लढतील आणि जिंकतीलही. खासदार श्रीकांत शिंदेंचा दावा.
पालघर लोकसभेत भाजपचाच खासदार निवडून येणार. पालघर लोकसभेच्या जागेवरून नारायण राणेंचं विधान. पालघरच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत राड्याची शक्यता. कल्याण डोंबिवली लोकसभा लढण्यास मनसेची तयारी. राज ठाकरेंनी आदेश दिल्यास कल्याण डोंबिवली लोकसभा लढेल. मनसे आमदार राजू पाटलांचं विधान. मनसे लोकसभेच्या 15 ते 20 जागा लढवणार. पुण्यात मनसे सरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा. या दरम्यान बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाचा वाद चिघळण्याची शक्यता. 16 तारखेला सर्व पुरावे आणि कागदपत्र देशाच्या माध्यमांसमोर जगजाहीर करणार. उद्धव ठाकरेंची माहिती. पक्षाच्या घटना दुरुस्तीमध्ये आयोगाला त्या संदर्भातली माहिती दिली होती. पोचपावती सुद्धा परत आली. अनिल परब यांची माहिती. 2013 आणि 2018ची कागदपत्र दाखवली. अमरावतीमध्ये देशी दारू दुकानाविरोधात रवी राणांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. मनपाच्या अतिक्रमण विभागानं जुन्या बायपास जवळील देशी दारूचं दुकान बुलडोझरनं पाडलं. आमच्या बाजूनं निकाल लागल्यानं ठाकरे गटाचा रडीचा डाव सुरू. मंत्री शंभूराज देसाईंचा ठाकरे गटावर निशाणा. उद्धव ठाकरेंच्या दिवा दौऱ्यादरम्यान शिंदे गटाकडनं जोरदार फलकबाजी. दिव्यातील रस्त्यांवरती शिंदे गटानं लावले फलक. एकनाथ शिंदेंच्या फोटोसह विजय सत्याचा असा मजकूर. मातोश्रीमधील बिनकामाच्या माणसाचा प्रश्न मला विचारू नका. मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला. ठाकरे गटाचे 8 आमदार संपर्कात आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा. तर ठाकरेंची शिवसेना संपल्याची नारायण राणेंची टीका. रासपला लोकसभेच्या 2 जागा मिळाल्यास महादेव जानकर मविया सोबत जाण्यास तयार. रासपकडनं माढा आणि परभणीच्या जागेची मागणी. बीएड आणि बीएडच्या विद्यार्थ्यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमाचं स्वातंत्र्य आरक्षण रद्द करण्याची विद्यार्थ्यांनी केली मागणी. आमदार अपात्रता प्रकरणानंतर उद्योगमंत्री उदय सामंत आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत एकत्र. रत्नागिरीत महसूल क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं भेट. विकास कामांसाठी एकत्र आल्याची माहिती. तलाठी भरती परीक्षेमध्ये कुठलाच घोळ नाही. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवरती मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं स्पष्टीकरण. तर रोहित पवारांनी भ्रष्टाचार झाल्याचं कुठलंच उदाहरण दिलं नसल्याचाही पलटवार. उद्धव ठाकरेंशी स्पर्धा करण्यासाठीच मोदींचा महाराष्ट्र दौरा. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरनं चंद्रकांत खैरेंचा निशाणा. मुख्यमंत्री शिंदे मुंबईतल्या दहिसर आणि कांदिवलीमध्ये होणाऱ्या डीप क्लीन ड्राईव्ह अभियानात सहभागी होणार. सकाळी 8 वाजता सुरू होणार डीप क्लीन ड्राईव्ह अभियान. नागपूरमध्ये आज महायुतीचा मेळावा होणार. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित राहणार. नाशिकमध्ये आज महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक. सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होणार. पालकमंत्री दादा भुसे बैठकीला उपस्थित राहणार. अंधेरीमध्ये बागेश्वर बाबांचा दिव्य दरबार. दरबारासाठी भाविकांची गर्दी. मुंबईच्या रेल्वेच्या 3ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक. शिवडी न्हावा अटल सेतूवरनं शनिवारी पहिल्याच दिवशी 8164 वाहनांची केलाय प्रवास. शनिवारपासून शिवडी न्हावा अटल सेतू वाहतुकीसाठी झाला खुला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 31 मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होऊ शकेल. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची माहिती. त्यांनी केली नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी. 19 जानेवारी नंतर राज्यात थंडीचा कडाका वाढणार. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. 19 ते 25 जानेवारी दरम्यान थंडीची लाट येण्याची शक्यता. नवी मुंबईतल्या सीबुड्समध्ये बांधकाम व्यावसायिकाचा त्याच्याच कार्यालयात आढळला मृतदेह. मनोज सिंग असं बांधकाम व्यावसायिकाचं नाव. एनआरआय पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नवी मुंबईच्या वाशी जुहूगावमध्ये दिवसा ढवळ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून चोरटे पसार. सगळी घटना सीसीटीव्हीत कैद. वाशी पोलिसांचा तपास सुरू. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये शिवसेना महिला मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं त्यांच्याच उपस्थितीत महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. नवी मुंबई नमो चषक 2024 क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन जल्लोषात संपन्न. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन पार. बेळगावातल्या एरंडोलमध्ये प्रांताधिकाऱ्यावर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला. प्रांताधिकाऱ्यांचा गळा आवळत हत्येचा प्रयत्न. उतराणमध्ये कारवाईसाठी गेलेल्या मनीष कुमार गायकवाड यांच्यासोबत घडला प्रकार. 10 ते 12 मारेकरांविरोधात गुन्हा. जळगावच्या 40 गावात खासदार उन्मेष पाटलांच्या माध्यमातून कथाकार प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा मालेचं आयोजन. कथा मालेनिमित्त 40 गावात तयार होतीये 2 लाख दिव्यांपासून तयार केलेली रामाची भव्य प्रतिकृती. 20 जानेवारीला मुंबईसाठी निघणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, अन्यथा बांगड्यांचा आहेर देण्यात येईल. धुळ्यामध्ये मराठा समाजातल्या महिलांचा इशारा. नंदुरबारमधल्या अंगणवाडी सेविकांना कामावरती हजर राहण्यासाठी शासनाकडून नोटीस. अंगणवाडी सेविकांनी शासनाने काढलेल्या नोटीसची केली होळी. अक्कलकुवा इथला प्रकार. नंदुरबारमध्ये पूर्ण मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांविरोधात पालिका ऍक्शन मोडवर. प्रशासनाकडून आता ड्रोन आणि
JPS द्वारे मालमत्तांची मोजणी होणार, तर मोजणी झाल्यानंतर मालमत्ता कर भरावाच लागणार. नंदुरबारमध्ये 14 दिवसांपासून सुरू आहे स्वच्छ धान्य दुकानदारांचा संप. तर संपामुळे शहादा तालुक्यात 2,21,000 दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना फटका. धान्य वितरण होत नसल्यानं ते चिंतेत. गोंदियामध्ये कृषी महोत्सवाची मेजवानी. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी महोत्सवाचं आयोजन. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार नवीन तंत्रज्ञानाची ओळख. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या गारपीटग्रस्तांसाठी 33,77,88,970 रुपयांचा निधी. आमदार दिलीप बनकर यांची माहिती. लातूरच्या 3 प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन 32 गावांनी विहीर अधिग्रहणासाठी प्रशासनाकडे पाठवले प्रस्ताव. अनेक ग्रामपंचायतींकडून आतापासूनच पाण्याचं नियोजन. गोंदियामध्ये 13 ते 17 जानेवारी दरम्यान कृषी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सव. लोकांमध्ये तृणधान्याबद्दल जनजागृती होण्यासाठी रॅलीचं आयोजन. वाशिमच्या मालेगावातल्या पांघरी नवघरेमध्ये गहू बहरला. वीज पुरवठा सुरळीत दिला जात असल्यानं शेतकऱ्यांना फायदा. यंदा मागील वर्षापेक्षा चांगलं उत्पन्न मिळणार, शेतकऱ्यांना आशा. साताऱ्याच्या चितळीमध्ये शेतात बिबट्याचा वावर. नागरिकांसह शेतकऱ्यांनी शेतात जाताना सतर्कता बाळगण्याचं आवाहन. पुण्यामध्ये दुचाकी चोरणाऱ्या सराईताला पोलिसांकडून अटक. CCTV कॅमेरे, कॉल रेकॉर्ड तपासून पोलिसांनी चोराला ताब्यात घेतला. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या आशा सेविका पोलिसांच्या ताब्यात. बुलढाण्यातल्या शिवसंकल्प मेळाव्याआधीचा प्रकार. पगारवाढीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची आशा सेविकांची मागणी. सोलापूरच्या पंढरपुरातल्या लाखेच्या चुड्याला मकर संक्रांतीनिमित्त राज्यभरातनं मागणी. राखीच्या आकर्षक बांगड्या, ब्रेसलेट बाजारात दाखल. वाशिमच्या पांगरीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यात खाद्यपदार्थांचे 130 स्टॉल. विद्यार्थ्यांना मार्केटिंगचे धडे मिळणार. वर्ध्याच्या आर्वीमधील खारांगड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत आनंद मेळावा. चिमुकल्यांनी लावले विविध प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल. मेळाव्यातनं विद्यार्थ्यांना खऱ्या कमाईचा प्रत्यक्ष अनुभव. पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या सादलगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये भरला आनंद बाजार. मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं यासाठी शाळेचा विशेष उपक्रम. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी धुळ्यात प्रशिक्षण शिबिर. शिरपूर तालुक्यामध्ये सावळदे येथे पूर व्यवस्थापनाविषयी रंगीत तालीम. जळगावात मंत्री अनिल पाटलांच्या उपस्थितीत अजित पवार गटाची आढावा बैठक. 14 जानेवारीला होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याचा बैठकीत आढावा. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती. खरगेंच्या निवडीची अद्याप अधिकृतपणे घोषणा नाही. नितीश कुमार यांनी स्वतःहून माघार घेतल्यानंतर खरगेंची नियुक्ती. इंडिया आघाडीचं संयोजक पद स्वीकारण्यास नितीश कुमारांचा नकार. मला कोणत्याही पदाची इच्छा नाही, तर सर्व पक्षांची सहमती असेल तर संयोजक पद स्वीकारणार, नितीश कुमारांचं वक्तव्य. आजपासून मणिपूरमध्ये काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होणार. राहुल गांधींच्या नेतृत्वात ही न्याय यात्रा 67 दिवसात 15 राज्यातील 100 लोकसभा मतदारसंघांमधून प्रवास करणार. राजकारणासाठी अभ्यासात तडजोड नको. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांचा विद्यार्थ्यांना सल्ला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीचं 4थं समन्स. अबकारी धोरण प्रकरणी 18 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीची 8व्यांदा नोटीस. 16 ते 20 जानेवारीपर्यंत ईडी कार्यालयात उत्तरासह दाखल होण्याचे आदेश. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सचिन तेंडुलकरला आमंत्रण. सचिनसह अनेक सेलिब्रिटीही सोहळ्याला उपस्थित राहणार. अयोध्येतील बाबरी मशिदीचे मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. इक्बाल अन्सारी राम मंदिर सोहळ्याला हजेरी लावणार. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचं म्हटलंय त्यांनी. अयोध्येत 2 नोव्हेंबर 1990ला कारसेवकांवरती गोळीबार. ज्या दिगंबर आखाड्याच्या जवळ गोळीबार झाला त्या गल्लीला शहीद गल्ली म्हणून ओळख. 14 लाख दिव्यांमधनं प्रभू श्रीरामाची प्रतिकृती साकारली. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधी अयोध्येत जय्यत तयारी सुरू. 22 जानेवारीला उत्तर प्रदेशमध्ये दीपोत्सव साजरा केला जाणार. तर या दिवशी गोवा सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर. राजस्थानमध्ये महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठ्या आस्थापनांनाही 22 जानेवारीला सुट्टी असणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 30वा नामांतर दिन. विद्यापीठ गेटसमोरील स्मारकाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी येणार. प्रशासनाकडून जोरदार तयारी. नेमबाज विजयवीर सिद्धूनं भारतासाठी मिळवला विक्रमी 17वा ऑलिम्पिक कोटा. विजयवीरनं जकार्ता इथे सुरू असलेल्या आशिया ऑलिम्पिक स्पर्धेत जिंकलं रौप्य पदक. आशियाई ऑलिम्पिक 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताला पहिले 2 क्रमांक. नॅन्सीला सुवर्ण तर एला व्हेनिलला रौप्य पदक.
मुंबईच्या ताडदेवमध्ये भव्य क्रिकेट स्पर्धा. ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. 32 संघांचा स्पर्धेत सहभाग. राज्यात पुन्हा हुडहुडी. मात्र मुंबईमध्ये तापमानात वाढ झाल्यानं नागरिक गर्मीनं त्रस्त. आणि तैवानचे विद्यमान उपाध्यक्ष आणि डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे उमेदवार लाई चिंग-ते यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय. तैवानमध्ये डीपीपाचा सलग तिसऱ्यांदा विजय. डीपीपी पक्षातील चीनविरोधी भूमिका घेण्यासाठी ओळख.